देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात. ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी काही हरकत नाही. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करा. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उंचवावाच लागतो. आपल्या परिस्थितीमुळे नाही तर आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्याला आनंद मिळतो. सगळ्यात मोठं पाप आहे स्वतःला कमजोर समजणं. लोकांना गमवायला कधीच घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा. यशाचा मुख्य आधार म्हणजे सकारात्मक विचार. सतत प्रयत्न करा. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा प्रचंड उंच डोंगर उचलावाच लागतो. लक्षात ठेवा, स्वतःचा स्वभाव, स्वतःची किंमत आहे आणि स्वतःची मर्यादा या 3 गोष्टी ठामपणे सांभाळल्या की लोकांना आपल्याशी कसं वागायचं ते शिकवता येतं. उद्या करू, नंतर करू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज आणि आत्ताच करा. खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्य आधीच माहीत असतं. मन शांत ठेवलं की निर्णय धारदार होतात. लोकांना गमवायला कधीच घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा. न बोलता येणाऱ्या शब्दांचं ओझं फार असतं. तो खूप चांगला होता हा पुरस्कार माणसाला मेल्याशिवाय मिळत नाही. व्याज आणि माज फेडावाच लागतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जगातले सर्वात मोठे युद्ध आत्मविश्वासावर जिंकले जातात. मनात असणारं सगळंच नशिबात नसतं. व्याज आणि माज फेडावाच लागतो, कारण कर्म कोणालाच चुकत नाही. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहायचं असतं. मग समजण्याच्या पलीकडचं उत्तर मिळतं. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे केव्हाही चांगले. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात. चुका शोधायची आवड असेल तर स्वतःपासून सुरुवात करा, दुसऱ्यापासून नाही. लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज असते. जगणं कोणासाठी सोपं नसतं. आपलं सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. आयुष्यात कोणालाही नुसतं आपलं म्हणून चालत नाही. आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. अवघड वळण वाटा नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात. शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमच बंदिस्तात असतो.